मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज धनत्रयोदशी आहे। बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल। कुणी आज धनधान्याची पूजा केली असेल, कुणी आज यमदीपदान केलं असेल, तर कुणी आज शुभ वस्तूंची खरेदी केली असेल। बघा धनत्रयोदशीचा दिवस हा सर्वात शुभ मानला जातो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दिवस बघा धन्वंतरी देवांची उपासना करण्यासाठी, धन्वंतरी देवांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस सर्वात प्रभावी मानला जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच धनत्रयोदशीला करावायचा धन्यांचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। तुम्हाला अगदी माहीतच असेल की धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वात मोठा मान जर दिला जातो तर तो म्हणजे धन्यांना। धन्यांना धनाचं स्वरूप मानलं जातं। आता प्रत्येक व्यक्ती सोनं खरेदी करतो, चांदी खरेदी करतो असं काही नाही। ज्याची ऐपत आहे तो घेतो, पण प्रत्येकाची ते ऐपत असते असं नाही। आता मी स्वतः तरी धन म्हणजे जे सोनं चांदी आहे ते नाही घेऊ शकत। मग अशा वेळेस आपण काय आपल्या घरामध्ये या धनत्रयोदशीच्या दिवशी धने आणतो। बघा धन्यांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। धन्यांना धन म्हटलं जातं कारण धने हे धनाला खेचून आणतं। धने हे आपल्या घरामध्ये धनात वाढ करतं। म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांना विशेष महत्त्व दिले जातं। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज धन्यांची खरेदी झाली असेल। आज आपण जी काही पूजा मांडणी केलेली आहे, जी काही पूजा केलेली आहे त्यामध्ये आपण अवश्य धने ठेवलेले आहेत। याच धन्यांचा हा उपाय जर तुम्ही आज रात्री झोपण्यापूर्वी केला तर तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला धनाची कमतरता पडणार नाही। कधीही तुमच्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेणार नाही। कधीही तुम्हाला याच्याकडनं त्याच्याकडनं किंवा नात्यातल्या कुठल्याही व्यक्तीकडनं धन जे आहे ते उसनं मागण्याची वेळ येणार नाही। आता या उपायासाठी बघा आपल्या देवघरात आपण धने ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। मी तुम्हाला एकूण 3 उपाय सांगणार आहे। तिघांपैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता। ज्यांच्या घरात खूप दारिद्र्य आहे, काही केलं दारिद्र्य कमी होत नाहीये, खूप प्रयत्न करतोय पण काही कष्टाला मेहनतीला नशीब साथ देत नाही, आमच्याकडे पैसाच येत नाहीये, त्यांनी काय करायचं तर जे धने आज आपण अभिमंत्रित करून ठेवलेले आहेत, आपण पूजेमध्ये ठेवलेले आहेत, त्यातले एक चिमूटभर धने उचलायचे आहेत आणि घरातल्या 4ही दिशांना फेकायचे आहेत। उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण 4ही दिशांना थोडे थोडे धने तुम्हाला शिंपडायचे आहेत, म्हणजे फेकायचे आहेत, म्हणजे तुम्हाला जस्ट असे टाकायचे आहेत। आणि हे धने टाकल्यानंतर तुम्हाला अजिबात झाडू मारायची नाहीये किंवा ते धने तुम्हाला उचलायचे सुद्धा नाहीये। रात्रभर आज धनत्रयोदशीला रात्रभर हे धने घरातल्या 4ही कोपऱ्यांना तसेच ठेवायचे। उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी उठला झाडून काढले किंवा ते धने जे आहेत ते घराच्या बाहेर पशु पक्ष्यांना खायला घातले चालतील। फक्त रात्रभर हे धने आपल्या घरातल्या 4 कोपऱ्यांना तुम्हाला असेच ठेवायचे आहेत। बघा आजच्या रात्रीत जर तुम्ही अभिमंत्रित केलेले हे धने घराच्या 4 दिशांना जर तुम्ही ठेवले तर त्याच 4 दिशांनी तुमच्या घरात माता लक्ष्मी ही माता लक्ष्मी ही तुमच्या घराकडे आकर्षित होईल। आणि आज जर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आली तर ती अखंड स्वरूपाने, अगदी कायम स्वरूपाने तुमच्या घरामध्ये ती स्थिर होईल। बघा असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी हे आपल्या घराच्या अवतीभोवती असते आणि ती खूप जागृत असते। तिची जर योग्य पद्धतीने उपासना आराधना केली तर ती घरामध्ये येते। जर तुम्ही अभिमंत्रित केलेले धने घराच्या 4 दिशांना 4 कोपऱ्यांना शिंपडले तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरामध्ये येईल आणि जर आली माता लक्ष्मी तर ती नक्कीच तुमच्या घरामध्ये स्थिर होईल। त्यामुळे हा पहिला उपाय आवर्जून करा। आता दुसरा उपाय आहे शत्रुबाधा दूर करण्यासाठी, निगेटिव्हिटी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात शत्रुबाधा असते। बाहेरची घरातलीच लोक नजर लावतात, सतत काहीतरी कटकारस्थाना करतात, आपल्याला सतत त्रास देतात। असं काही तुमच्या आयुष्यात असेल तर काय करायचं, एक छोटंसं कागद घ्यायचं, सफेद रंगाचा छोटासा कागद घ्यायचा। त्या कागदावरती हळदीने किंवा कुंकवाने, हळद कुंकू काहीतरी ओलं करा, थोडंसं पाणी घालून हळदीने किंवा कुंकवाने त्या कागदावरती त्या व्यक्तीचं नाव लिहा। नाव माहिती असेल तर नाव लिहा, नाव माहिती नसेल तर फक्त शत्रुबाधा एवढं लिहा। आणि त्या कागदावरती जे धने आपण तिथे ठेवलेले आहे, ज्याचं पूजन केलेलं आहे, त्यातले थोडेसे धने काढायचे आणि त्या कागदावरती ठेवायचे। आता कागदाची पुडी करायची आणि तयार केलेली पुडी उजव्या हातात एक 5 मिनिटं पकडायची। त्या शत्रूचा नाश होण्यासाठी किंवा त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची। घराच्या बाहेर सरळ चालत जायचं। मोकळी जागा जिथे असेल त्या मोकळ्या जागेमध्ये हातात असणारी ही जी धन्याची पुडी आहे ही फेकून द्यायची।
घरात येण्यापूर्वी हातावर पायावर पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काही आहे ते करायचं. हा उपाय जर आज धनत्रयोदशीला केला तर जो कोणी शत्रू तुम्हाला त्रास देत होता, ज्याचा काही तुम्हाला त्रास होता, तो त्रास कायमचा दूर होईल. बघा आता तिसरा उपाय जो आहे तो आपल्या पतीला किंवा आपल्या मुलांना यश मिळण्यासाठी आहे. तुमचे पती घरातील कर्ते कमावते आहेत किंवा तुमची मुलं घरातील कर्ते कमावते आहेत, तर त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला जे अभिमंत्रित केलेले धने आहेत, आज आपण पूजा केलेले जे धने आहेत त्यातले थोडेसे धने उचलायचे आहेत. पतीसाठी आणि मुलांसाठी करत आहात तर तुम्हाला 2 लाल रंगाचे कापड घ्यायचे आहेत. समजा एकाच व्यक्तीसाठी करताय तर एकच कापड घ्या, 4 व्यक्तींसाठी करताय तर 4 कापड घ्या. जेवढ्या व्यक्तींसाठी तुम्ही हे करत आहात तेवढ्या व्यक्तींसाठी तुम्हाला तेवढे कापड घ्यायचे आहेत आणि त्या प्रत्येक कापडामध्ये तुम्हाला थोडे थोडे धने घालायचे आहेत. त्याच्या पोटल्या म्हणजे त्याच्या छोट्या छोट्या पुड्या करायच्या आहेत. सगळ्यात पहिली पुडी किंवा पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. आपल्या धन्वंतरी देवीला प्रार्थना करायची आहे. ज्याच्यासाठी हा उपाय करत आहात म्हणजे पतीसाठी हा उपाय करताय तर तुम्हाला धन्वंतरी देवीला सांगायचं आहे की माझ्या पतीला यश मिळू दे, त्यांची प्रगती होऊ दे, प्रत्येक क्षेत्रात म्हणजे जिथे कुठे ते जातील त्या प्रत्येक क्षेत्रात तुझी साथ त्यांना लाभू दे, पैसा येऊ दे, पैसा टिकून राहू दे, असं तुम्हाला सांगायचं आहे. आणि 16 वेळा तुम्हाला धन्वंतरी मंत्र म्हणायचा आहे. धन्वंतरी मंत्र हा यूट्यूबला आहे, गुगलला आहे आणि नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे. 16 वेळा धन्वंतरी मंत्र म्हणा. 16 वेळा धन्वंतरी मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ही पुडी जी आहे ती तुमच्या पतीच्या पॉकेटात, खिचात किंवा त्यांच्या जवळ ठेवा. समजा मुलांसाठी हा उपाय केलाय तर मुलांच्या खिचात किंवा पॉकेटात ठेवा. दोघांसाठी हा उपाय केलाय तर सगळ्यात पहिली पुडी अभिमंत्रित करायची पतीच्या नावाने, त्याच्यासोबत ठेवायची. पुन्हा दुसरी पुडी घ्यायची, पुन्हा ती अभिमंत्रित करायची, 16 वेळा धन्वंतरी मंत्र म्हणायचा आणि पुन्हा ही पुडी जी आहे ती तुमच्या मुलांच्या सोबत ठेवायची. जेवढ्या व्यक्तींसाठी तुम्ही पुड्या बनवलेल्या आहेत म्हणजे पोटल्या बनवलेल्या आहेत, लक्षात ठेवा त्या सगळ्या पोटल्या त्या व्यक्तींच्या सोबत अगदी आज रात्रीपासूनच ठेवून द्यायच्या. याने नेहमी त्या व्यक्तीला यश मिळेल, प्रगती होईल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची भरभराट होईल. समजा तुमची मुलं खूप चिडचिडपणा करत असतील, तुमचं ऐकत नसतील, सतत किरकिर करत असतील तर पूजा केलेले जे धने आहेत ते उजव्या हातात घ्यायचे. उजव्या हातात थोडेसे धने घ्यायचे, मुलांवरून 7 वेळा ओवाळायचे. किती? 7 वेळा. मुलांवरून 7 वेळा हे धने ओवाळायचे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा ओवाळायचे. घराच्या बाहेर जायचं आणि हे धने जे आहेत ते घराच्या बाहेर फेकून द्यायचे. घरात येण्यापूर्वी हात झटकायचे, हातावर पायावर शक्य असेल तर थोडं पाणी घ्यायचं. हा उपायसुद्धा हा जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर तुमच्या मुलांना लागलेली नजर, बाधा, जे काही वाईट आहे ते धन्यांमार्फत घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रगतीचे मार्ग आहेत ते खुले होतील. खूप साध्या सोप्या सेवा सांगितलेल्या आहेत. आज ह्या सेवा नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.